हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली आहे. आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आणि होळीमध्ये ना आपला राग रोष काही असेल, टॉक्सिक पीपल असेल, सगळे दहन करून टाका आणि नव्याने सुरुवात करा. होळी म्हणजे खूप छान असा सण आहे जो की एकजुटीने सण साजरा केला जातो. तर बघूयात आमचा पण सण कसा साजरा होतोय, कारण की शिफ्टिंग केल्यामुळे कोणीच इथे ओळखीचं नाहीये. सो बघूयात शूटला वगैरे कसं जरा थोडंसं प्रॉब्लेमच येणार आहे, बट बघूयात आता कसं. आणि हे पण बाहेर गेलेले आहेत, सो हे पण नाही आहेत आणि हे येणार आहे तर लेट येणार आहे. सो त्यामुळं मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. माझ्या एकटीची धडपड कशी काय चालू आहे आणि आज मी काय काय बनवते ना, तर हे नक्की ब्लॉगमध्ये बघा. आणि ऑफिसला जाऊन आलेली आहे मी आणि त्यानंतर सगळी धावपळ धावपळ केलेली आहे सगळी आणि पटपट आवरलेला आहे आणि भरपूर असे कामं पण होते आणि लोड भरपूर असा होता. बट छोटंसं असं मी काही क्लिप्स वगैरे घेतलेल्या आहेत तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो बघा आमचा होळीचा सण नगरमधला कसा झाला. आणि फर्स्ट होळी आहे माझी ही नगरमध्ये, कारण की लग्नानंतर फर्स्ट होळीला आम्ही गावाकडे गेलो होतो. मागच्या होळीला मी मम्मीकडे होते आणि ही जी होळी आहे तर ही फर्स्ट होळी आहे. बाकीच्या सणांना आम्ही थांबतो इथे, बट ह्या सणाला पहिल्यांदाच थांबलेले आहे. आणि सगळ्याच गोष्टी नवीन आहेत त्यामुळं काही माहीत नाही. गावाकडे सगळ्याच गोष्टी फुकट भेटतात, सगळेच गुण ओळखीचे असतात. आणि मेन म्हणजे गावाकडे असं असतं की प्रत्येकाच्या घरासमोर होळी पेटवल्या जाते, तसं इथं काही नाही. एक होळी पूर्ण कॉलनीमध्ये पेटवल्या जाते आणि त्यालाच आपण जायचं. सो बघूयात आता. आज शूट घ्यायला पण माझ्याकडे कोणी नाहीये, तर बघू कसं काय होतंय आपलं. तर तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू करा. आपले ब्लॉग्स आवडतायत का नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूयात आता होळीचा आपण पाया पडायला जातानाचा ब्लॉग कंटिन्यू करूयात. तर चला ताईंनो, मी इथे नैवेद्य भरून घेतलेले होते, कारण की मी शूट वगैरे काही घेतलं नाही स्वयंपाक वगैरे करताना, कारण की मला ऑफिसमधून येतानाच लेट झाला होता. ठरवलं होतं लवकर येऊ, पण काही कामामुळे मला काही येता आलं नाही. मग म्हटलं चला पटपट असतं. आणि माझी स्वामींची सेवा पण असते संध्याकाळची 7 ते 9 वाजेपर्यंत असते, तर ती पण चालू होती. सो त्यामुळे पूर्ण पटपट पटपट अशी गडबड करून केलेलं आहे सर्व. आणि आज मी काही पुरणपोळी वगैरे केली नाही, कारण की पुरणपोळी आमच्या घरात कोणी खात नाही. सो मम्मी बोलली की नाही केली तरी चालेल. मग त्याच्यानंतर मी इथे गेले तुळजाभवानी मातेच्या मंदिरात, नैवेद्य वगैरे ठेवले. आणि मग नंतर होळी तर ऑलरेडी पेटलेली होती आणि मग नंतरच फक्त पाया वगैरे पडले, नैवेद्य वगैरे ठेवला आणि मग यायचं काम केलेलं आहे मी. आणि ती एवढं उष्ण होतं की बासच. त्याच्या साईडने जरी राऊंड मारले ना पाणी घेऊन सुद्धा, तरी पण पूर्ण गरम, असं वाटायचं की चटके बसतात डायरेक्टली, कारण की लाकडं मोठे वगैरे होते. आणि तिथे एक ताई होता, तर त्यांना म्हटलं की ताई माझा व्लॉग थोडंसं शूट करा. त्यांनी थोडंसं शूट केलंय, कारण की शूटला कोणी नसलं की असे प्रॉब्लेम्स येतात. मग इथे मस्त असे फेरे वगैरे घातलेले आहेत आणि पूजा वगैरे केली होळीची. इथे एकच होळी होती कॉलनीमध्ये, तर मग तिथेच गेली मी, कारण की इथे प्रत्येकाने प्रत्येकाच्या दारासमोर केलेलीच नव्हती. आणि आम्ही तर वरच्या फ्लोअरला राहतो, त्यामुळे आमच्या दारासमोर करायचा विषयच नाहीये. सो इथे मी छान अशी रेडी झाली होती पटपट अशी. आणि त्यानंतर इथे दुसरी एक होळी होती येताना, मग इथे पण मी नैवेद्य ठेवला. मला वाटलं होतं की गाईला वगैरे देता येईल, पण तसं काही झालंच नाही. त्यानंतर ही जी होळी आहे ही माझी मम्मी त्यांच्याकडची आहे. सो त्यांनी मला फुटेज टाकलेले होते, सो मी ते पण इथे ऍड केलेले आहे. मस्त असं त्यांनी सेलिब्रेट केलेली आहे होळी. आणि गावाकडची होळी किती मस्त असते ना, बघू शकतात. छान अशी रांगोळी मस्त असं. आणि आमच्या इकडे बोंबलतात पण. आणि होळीमध्ये ना आपलं काही जे काही असेल ते दहन करतात नारळ वगैरे टाकून. आणि माझ्या मम्मीने इथे पप्पांचं पाया वगैरे पडलेली आहे. आणि हे बघून मला हे पण बोलले की तू तर कधी पाया पण पडत नाहीस, असं होतं. बट चला, त्यांना काही पाया पडलेलं आवडत नाही. आणि त्यानंतर मी असं मस्त असं डिश बनवलेली होती, वरण भात वगैरे बनवलेला होता. आणि आज काही जास्त व्लॉग घ्यायला मला जमलेलं नाहीये. हे छोटंसं असं आमचं होळीचं सेलिब्रेशन होतं आणि हे नव्हते, त्यामुळे सगळ्याच गोष्टी एकटीला ऍडजस्ट करणं हे कठीण असतं, पण काही गोष्टींसाठी करायला पण लागतं आपल्याला. तर हा होता आपला छोटासा असा होळीचा ब्लॉग. तर कसा वाटलाय तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.